हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीच्या पिठाचे मस्त असे गरमागरम शेंगोळे कसे बनवायचे ते दाखवणार आहे बघा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी परफेक्ट असे अजिबात न तुटणारे परफेक्ट शेंगोळे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। आणि आज मी शेंगोळे रात्रीच्या जेवणामध्ये बनवले होते बघा, त्यामुळे हा व्हिडिओ मी रात्री शूट करतेय, त्यामुळे तुम्हाला थोडासा क्लिअर दिसण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर प्लीज समजून घ्या। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे बनवण्यासाठी या वाटीने बघा 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, त्यासोबत याच वाटीने मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यासोबतच पाऊण वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे बघा। बेसन पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता, पण ज्वारी आणि गव्हाचं पीठ हे एका प्रमाणातच घ्या। हे तिन्ही पीठ मी छान चाळून घेतलेली आहेत। आता त्यासोबतच इथे मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बघा। आता हे सगळं मी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे। इथे मी अजिबात पाणी वापरत नाही, हे असंच मी फिरवून घेतली बघा। इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून सुद्धा याचं वाटण करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचं ओबडधोबड असं वाटण करून घेतलंय। आणि इथं तिखटाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण मी या पिठामध्ये काढून घेते बघा। इथं मी हिरवी मिरची वापरलेली आहे, त्यामुळे इथं मी एक्स्ट्राचं लाल तिखट वगैरे वापरणार नाही, पण तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल तर तुम्ही इथं थोडंसं लाल तिखट सुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये बघा मी 1 चमचा हळद घातलेली आहे, त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकले आणि त्यानंतर यामध्ये मी कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहे। वरतून कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं, आपल्या शेंगोळीला मस्त अशी टेस्ट येते बघा। आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, त्यामुळे आपलं जे हिरवं वाटण आहे ते व्यवस्थित मिक्स होतं। त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं होतं मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि त्यानंतर एक्स्ट्राचं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे बघा। ही कणिक मळून घेताना इथे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। आणि ही कणिक बघा आपण नॉर्मली जशी कणिक मळून घेतो चपाती बनवण्यासाठी त्याच पद्धतीची इथं कणिक मळून घ्यायची आहे, फक्त थोडीशी यापेक्षा घट्टसर मळून घ्यायची। त्यामुळे काय होतं, आपल्याला हाताने व्यवस्थित असे शेंगोळे बनवता येतात, त्यामुळे कणिक थोडीशी घट्टसर राहू द्यायची बघा। इथं आपली कणिक मळून व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। तोपर्यंत आपल्याला शेंगोळे बनवायचे, त्यासाठी शेंगोळे वाफवून घेण्यासाठी फोडणीच्या आदनाची तयारी करूया बघा। फोडणी देण्यासाठी इथे मी गॅसवरती मोठ्या आकाराचं पातेलं गरम करायला ठेवलंय। त्यानंतर यामध्ये बघा 2 पळी तेल टाकले। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकलीये। जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातलाय आणि त्यानंतर पाणी घालून घेतलंय बघा। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून याला छान अशी उकळी येऊ द्यायची। आपल्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी येते तोपर्यंत आपण इथे शेंगोळे बनवायला सुरुवात करूया। शेंगोळे बनवण्यासाठी बघा या पिठातला मी थोडासा कणकीचा गोळा घेतलाय। तो गोळा बघा छान एका प्लेटमध्ये बघा व्यवस्थित असा हाताने त्याची म्हणजे एक अशी गोल लाईन बनवून घेतीये। त्यानंतर आपण जी गोल लाईन बनवून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित अशा त्याच्या ज्या कडा आहेत त्या दोन्ही कडा एक साईडला व्यवस्थित अशा चिटकवून घ्यायच्या बघा। तर तुम्ही बघू शकता इथं मी कसं बनवतीये त्याच पद्धतीने तुम्हाला बनवून घ्यायचंय। जर तुम्ही नवीन बनवत असाल तर तुम्ही हे शेंगोळे बघा एका प्लेटमध्ये किंवा आपला जे पोळपाट असतो चपाती बनवताना त्या पोळपाटावरती सुद्धा बघा हाताने छान असं याची एक लाईन बनवून घेऊ शकता आणि साईडच्या कडा चिटकावून घेऊ शकता। किंवा जर तुम्हाला हातावर बनवता येत असेल तर बघा काय करायचं, हातावरती याला आपल्याला छान अशी याची एक लाईन बनवून घ्यायची आणि त्या लाईनच्या दोन्ही कडा बघा आपल्याला साईडने चिटकावून घ्यायच्यात। तर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने मी सगळे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला शेंगोळे शिजवण्यासाठी टाकायचेत बघा। तर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्या पाण्याला व्यवस्थित अशी उकळी सुद्धा आलेली आहे। आता या पाण्यामध्ये मी हलक्या हाताने एक एक करून शेंगोळे सोडून घेणार आहे बघा। मस्त शेंगोळे यामध्ये सोडून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले शेंगोळे या पाण्यामध्ये वरती यायला लागलेत, म्हणजे मस्त शेंगोळे शिजतायत। तोपर्यंत आपली जी राहिलेली कणिक आहे त्याची सुद्धा शेंगोळे आपल्याला इथं पटकन बनवून घ्यायचेत बघा। पटकन बनवून घेतले तर त्यामुळे काय होतं, आपले जे शेंगोळे आहेत ते व्यवस्थित शिजतात, नाहीतर काय होतं
आपली जी पहिली बॅच शेंगोळीची बनवायला ठेवलेली आहे ती शिजून व्यवस्थित तयार होते आणि ही दुसरी बॅच कच्ची राहू शकते किंवा शेंगोळे आपले तुटू फुटू शकतात बघा। त्यामुळे आपल्याला अगदी फास्ट जितकं जमल तितक्या फास्ट पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे शेंगोळे बनवून घ्यायचेत बघा। इथं मला हातावरती शेंगोळे बनवता येतात त्यामुळे इथं मी हातावरती बनवून घेतेय। तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मगाशी आपण जी प्लेटवर बनवायची पद्धत दाखवली त्या पद्धतीने बनवू शकता। आणि शेंगोळीची साईज कधीही जास्त जाड करायची नाही किंवा जास्त पातळ करायची नाही, मीडियम करायची, त्यामुळे शेंगोळे आपले व्यवस्थित शिजतात। तर तुम्ही बघू शकता इथं राहिलेले शेंगोळे सुद्धा बनवून तयार आहेत, ते सुद्धा मी या पाण्यामध्ये सोडून घेतेय। आता हे शेंगोळे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती छान असे शिजवून घ्यायचेत बघा। तर तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या शेंगोळेला किती छान अशी उकळी आलेली आहे। आता या शेंगोळ्यावरती बघा मी परत एकदा झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती हे शेंगोळे व्यवस्थित असं शिजवून घेणार आहे। झाकण ठेवून शिजवल्यामुळे काय होतं, आपले शेंगोळे व्यवस्थित असे शिजले जातात। तर तुम्ही बघू शकताय अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले शेंगोळे व्यवस्थित असे शिजून तयार आहेत। इथे नॉर्मली थोडीशी ग्रेव्ही आहे, तरी पण मला इतकं सूप हवंय त्यामुळे मी अशाच पद्धतीने इथे शेंगोळे काढून घेतेय। तुम्हाला जर यामधलं सूप आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण ड्राय सुद्धा हे शेंगोळे बनवू शकता, पण शक्यतो शेंगोळ्यामध्ये थोडंसं सूप हे ठेवायचंच, त्यामुळे शेंगोळे खायला खरंच खूप सुंदर लागतात बघा। इथे आपले शेंगोळे शिजून तयार आहेत, तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघा। तर तुम्ही बघू शकताय आपले मस्त असे गरमागरम वाफाळते शेंगोळे तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता या शेंगोळ्यावरती गरम गरम आहेत, त्यामुळे किती मस्त अशी वाफ सुटायला लागलेली आहे बघा। तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये जर तुम्हाला दररोज जेवायला काय बनवायचं हा प्रश्न पडत असाल तर तुम्ही हे गरमागरम शेंगोळे एकदा नक्की ट्राय करून बघा। खायला खरंच खूप सुंदर लागतात आणि अगदी दुसरं कुठलंही साहित्य वापरायची गरज नाही। आपलं जे घरगुती रेग्युलरचं जे सामान असतं म्हणजे पीठ वगैरे असतं त्या पिठापासून तुम्ही हे गरमागरम शेंगोळे बनवू शकता। शेंगोळे खायला खरंच खूप सुंदर लागतात आणि अगदी थंडीच्या दिवसात जर खाल्ले ना मग तर खरंच खूप सुंदर लागतात बघा। मस्त अशी थंडी पडलेली असते आणि त्यासोबत हे गरमागरम शेंगोळे। तर तुम्ही सुद्धा ही शेंगोळे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आवडत असेल तर या शेंगोळ्यासोबत खाण्यासाठी तुम्ही मस्त पापड आणि लोणचं सुद्धा घेऊ शकता बघा, त्यासोबत शेंगोळे खायला खरंच खूप सुंदर लागतात। तर हे शेंगोळे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। चला आता व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।